नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात मिरेचं कुंकू या कथेचा भाग दुसरा. सुटकेस परत जागेवर ठेवायला मेघनाने ती उचलली, पण हातातून निसटून ती खाली पडली. सुटकेस खाली पडली तसं त्यातले सगळे कागद बाहेर आले. ती पटापट ते उचलू लागली, पण त्यात महत्वाची कागदपत्रे नव्हतीच. हे काय बघते मी? चित्र? तीही एवढी सुंदर? मेघनाने परत एकदा पाहिलं. हो, ती चित्रच होती, तिच्याहून सुंदर काढलेली. ही बाबांनी काढली आहे. चित्राखाली बाबांची सही बघून तिची खात्री पटली. सुटकेसमध्ये काही जीर्ण झालेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये एका बाईचा सुंदर फोटो. फोटोतून तेज झळकावं इतकी सुंदर, तेजस्वी, जणू सरस्वतीच. कोण आहे ही बाई? सासूबाई तर नक्कीच नाहीत. सासूबाई येत आहे याची चाहूल लागताच तिने लगबगीने ती सुटकेस ठेवून दिली. तिच्या मनात प्रचंड चलबिचल सुरू झाली. प्रश्नांचं काहूर माजलं. खोली आवरून दोघी जणी जेवायला गेल्या आणि नंतर दुपारच्या पहुडल्या. मेघना विचारात पडली. काय सिक्रेट असेल बाबांचा? तेवढ्यात तिची खोली कोणीतरी ठोठावली. मेघना भानावर आली. दार उघडलं आणि समोर बाबा. हो बाळा, आज लवकर आलो मी घरी. जरा तब्येत बरी नव्हती. आता काय, रिटायरमेंटचे इनमिन 2 महिने उरलेत. त्यानंतर आरामच आराम. बरं, ते जाऊ दे. मी येताना तुझ्यासाठी मक्याचं कणीस आणलं आहे. तुला आवडतं ना? मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं. आतापर्यंत एवढं प्रेमाने फक्त तिचे वडील असं काहीतरी आणायचे. आज सासऱ्यांमध्ये तिला बाबा दिसले. बाबांचं लक्ष सहज तिच्या राधाकृष्णाच्या पेंटिंग कडे गेलं. ते पेंटिंग बघून भारावले. अप्रतिम, सुंदर. त्यांच्या तोंडातून आपसुकच शब्द बाहेर पडले. सुनबाई, या डोळ्यात थोडं अजून ग्रे आणि व्हाईट वर्तुळ काढ. याने डोळे पाणीदार दिसतात. चित्रातील बरंच माहिती आहे वाटतं तुम्हाला. मेघना म्हणाली तसं बाबा दचकले. नाही ग, मला कसलं येतंय. मी आपलं असंच निरीक्षणाने सांगितलं, बाकी काही नाही. मेघना त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. बाबा, मला अगदी खरं सांगा. तुम्ही चित्रकार आहात ना? आणि तुमच्या आयुष्यात आधी कोणीतरी होतं ना? हे ऐकताच बाबा मटकन खाली बसले. मेघनाने त्यांची सुटकेस अनावधानाने कशी पाहिली ते सांगितलं. बाबा, मला खाजगी गोष्टी विचारायचा हक्क नाहीये. तुम्हाला नको असेल तर नका सांगू. काही हरकत नाहीये. थांब बाळा, सांगतो. असं म्हणत बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मी 22 वर्षाचा असेल. मला ही कलेची फार आवड. माझा मोठा भाऊ म्हणजे यशवंतचे काका त्यावेळी दुसऱ्या गावात नोकरीसाठी गेलेले. तिकडेच कॉलेज असल्याने मी तिथेच त्यांच्या जवळ राहायचो. दादा नेहमीच माझ्या कलेला प्रोत्साहन देई. त्याच्या शेजारी एक माझ्याच वयाची मुलगी राहायची. राधा तिचं नाव. तिला राधाबाई म्हणून सगळे हाक मारत. तीही कलाकार. त्यामुळे आमचं सूत जमायला वेळ लागला नाही. दोघेही एकत्र बसून चित्र काढायचो. ती कृष्ण काढायची तर मी राधा. हा सहवास खूप सुंदर होता आमचा. कुणीही प्रेमात पडावं अशी ती होती. एकमेकांच्या प्रेमात पडलो. दादाला कळलं. दादाने विचारलं, तिच्याशी लग्न करशील का? मग पुढे दादाने मध्यस्थी केली आणि आमचं लग्न ठरलं. आम्ही पाहायचा रीतसर कार्यक्रम केला. खरेदीसाठी जायचं ठरलं होतं. खरेदी इथे आमच्या माई अण्णांच्या शहरात करायची ठरली तसं ते गाडी करून निघाले अन काय, वाटेतच सगळे गाडी अपघातात. बाबा पुढे बोलू शकत नव्हते. मेघनाला सगळं समजलं. काही क्षण दोघेही शांत होते. बाबा, सासूबाईंना हे सगळं माहीत आहे. तिला सगळी कल्पना दिलेली मी. तिने माझ्या प्रेमासकट मला स्वीकारलं. मी राधाच्या विरहात वैवाहिक जीवन केवळ ढकलत होतो, पण तिने मला सावरलं. आजही मी असा एकांतात एकटा असतो. कदाचित त्या घटनेचा परिणाम.
मी माझ्या दुःखात रमलो आणि दुसरीकडे ती माझा संसार सांभाळत राहिली. मेघनाला ऐकून खूप वाईट वाटलं, पण सोबतच सासूबाईंबद्दलचा राग कुठला कुठे पळाला आणि आदर दुपटीने वाढला. वातावरण बदलावं म्हणून मेघनाने विषय बदलला. बाबा, आज तुमचं कपट आवरलं बर का? एकदम चकचकीत केलंय. तुझ्या सासूने सांगितलं असेल ना? वाटलंच मला. काय करावं हिचं कळत नाही. बेटा, तिच्यामुळे तुलाही तुझ्या कलेला वेळ देता येत नाहीये, समजते मला. वाटतं आपण मध्ये पडावं, पण इतकी वर्ष संसारात लक्ष घातलं नाही आणि आता बोलायला लागलो तर अन्याय होईल तिच्यावर. नाही म्हटलं तरी हा संसार तिचा आहे, तिनेच आवरला आहे, त्यामुळे घराचा पूर्ण हक्क तिच्याकडेच. आता अजून 25-30 वर्ष थांब, मग तुझ्या मनासारखं सगळं कर. मला काही वाईट वाटत नाहीये बाबा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. बरं, तुझं ते पेंटिंग आवडलं मला, पण त्यात काहीतरी कमी आहे. हो ना, मलाही असंच वाटतंय बाबा, पण नेमकं काय आहे ते कळत नाही. हरकत नाही, वेळ घे, आपोआप उमजेल. ते बोलत होते, पण त्यांना माहित नव्हतं की सासूबाई सगळं ऐकत आहेत. त्यांचं बोलणं झालं तसं सासूबाई त्यांच्या खोलीकडे गेल्या आणि दार लावून रडत बसल्या. मनाशीच म्हणाल्या, भगवंता, मला वाटलेलं काळाच्या ओघात हे विसरतील तिला, पण आजही ते तिच्यातच अडकलेत. मी वेड्यासारखी त्यांच्यावर प्रेम करत राहिले. वाटलं एक दिवस मलाही तेवढंच प्रेम देतील. मी आपली संसाराचा गाडा ओढत राहिले आणि हे. नवरा बायकोचं मन नितळ असेल तर संसार होतो. इथे यांच्या मनातील जुन्या प्रेमाचा वर्ख अजूनही तसाच, आणि मी तो वर्ख निघावा म्हणून वेड्यासारखी साफसफाई करत बसले. कदाचित मला घरातली नाही, त्यांच्या मनावरची धूळ साफ करायची होती, पण त्याची कसर मी वस्तू चकचकीत करण्यात काढत गेले. तेवढ्यात बाबा खोलीत आले. आईंनी डोळे पुसत दार उघडलं. बाबा आले आणि काही न बोलताच झोपी गेले. सासूबाई विचार करत बसल्या. त्यांना राहून राहून एक वाक्य सतत आठवायचं, अजून 25-30 वर्ष थांब, तुझ्या मनासारखं करता येईल. सासूबाईंनी त्या दिवशी मनाशी काहीतरी ठरवलं. संध्याकाळी त्यांनी विषय काढला. काय हो, आता रिटायर झाल्यावर काय करणार? आराम, दुसरं काय? आराम करण्यापेक्षा कुठेतरी मन गुंतवा. तुम्ही चित्र काढताना छान, आता सुरुवात करा. सासूबाई असं म्हणताच सासऱ्यांनी डोळ्यावरचा चष्मा काढला. एकटक बघतच राहिले. चित्र काढून घरभर पसारा, रंगाचे शिंतोडे नकोत असं सांगणारी आज चित्र काढायला सांगते. आणि असंही बाबांनी राधा गेल्यानंतर चित्र काढणं सोडून दिलेलं. मेघना सगळं ऐकत होती. तिला सासऱ्यांच्या मनात काय आहे लक्षात आलं. बाबा, खरंच सुरुवात करा. कदाचित जुन्या आठवणी पुन्हा जगता येतील चित्रांच्या. बाबांना तिचा रोग समजला. ते तयार झाले. त्यांनी माळ्यावर धूळ खात पडलेल्या कुंचला काढला आणि त्याच दिवशी सुरुवात केली. चित्र काढताना राधेच्या एक एक आठवणी जाग्या होत होत्या. बाबांनी त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा मनसोक्त जगून घेतल्या. पण जेव्हा पोटात भूक उफाळली तेव्हा नकळत बायकोला आवाज गेला. जेवण तयार आहे का ग? हो, या लगेच. सासूबाईंनी मेघनालाही सांगितलं. तुला गणपतीची आरास करायची होती ना? कर, माझी काही हरकत नाही. मेघनाला आनंदाचा धक्का बसला, पण तीही वेळ न दडवता कामाला लागली. सासूबाईंना हायसं वाटलं. या सर्वांना आपल्या मनासारखं करण्यासाठी आपल्या मरणाची वाट पाहावी लागेल. असं असेल तर आपलं मरण आपल्या असण्यापेक्षा जास्त मोलाचं. काय उपयोग मग आपल्या असल्या जगण्याचा? अजून 25-30 वर्ष थांब या वाक्याने सासूबाईंना त्रास झालेला. सासूबाईंना ही गोष्ट कळून चुकली होती, त्यामुळेच त्यांनी हा बदल घडवून आणायचा प्रयत्न केला. त्या दिवसापासून घरात एक वेगळंच चैतन्य दिसत होतं. प्रत्येक जण खुश होता, आनंदी होता. कलासक्त जीवन किती लोकांना आनंदी ठेवू शकते याचा अनुभव त्यांनी घेतला. एके दिवशी बाबा खोलीत चित्र काढत असताना मेघना त्यांचं चित्र बघत होती.
सासूबाई तिथे आल्या. बाबा मस्करीच्या मूडमध्ये होते. तुला येतं का ग चित्र? काढून दाखव बरं एखादं. मला सगळं येतं, असं म्हणत सासूबाईंनी वही पेन्सिल घेतली आणि एक प्राणी काढला. मेघना आणि बाबा कितीतरी वेळ ओळखण्याचा प्रयत्न करत होते. वाघ नाही, वाघ नाही वाटत आहे. हत्ती, पण सोंड कुठे? ससा आहे तो. सासूबाई ओरडल्या तसं बाबा आणि मेघनाला हसू आवरलं नाही. दोघेही खळखळून हसायला लागले. सासूबाई सासऱ्यांकडे बघतच राहिल्या. इतक्या वर्षाच्या संसारात त्यांनी पहिल्यांदा त्यांना इतकं खळखळून हसताना पाहिलेलं. त्या दिवसापासून बाबा आणि आई मनाने जवळ येऊ लागले होते. बाबांना आता आईचा सहवास हवा हवासा वाटू लागलेला. मेघनाला हे लक्षात येत होतं. जसा बाबांच्या मनावरचा मळ निघत होता, तस सासूबाईंचा स्वच्छतेबाबतचा अट्टाहास कमी होत होता. मेघनाला ते चांगलंच जाणवत होतं. एके दिवशी सासूबाई सकाळी सकाळी कणिक मळत होत्या. सासूबाई सकाळी कणिक मळत असताना मागून बाबा आले आणि म्हणाले, आज थोडं लवकर जायचं आहे. डबा झालाय का? होय. हे काय? काय झालं? तुझी टिकली कुठे आहे? टिकली? अरे देवा, आज कसे काय विसरले? ऐका ना, असं कपाळ बरं दिसत नाही. माझे हातही कणकेने भरलेत. तिकडे आरशाला टिकली लावली आहे एक, ती आणा ना. बाबा गेले. त्यांनी टिकली काढली आणि आईच्या कपाळावर लावली. तो स्पर्शातील ऊब सासूबाई मनात साठवून घेत होत्या. बाबांनाही आज विलक्षण वाटत होतं. त्या दिवशी संध्याकाळी सासरे धावतच मेघनाच्या खोलीत आले आणि म्हणाले, मेघना, बाळा, मला तुझ्या चित्रातील चूक समजलीये. काय सांगता? या इकडे लवकर, सांगा. बाळा, तू ही जी दाखवली आहेस ना, ही राधा नाहीच. काय? ही राधा नाही? नाही, ही मीरा आहे. बघ जरा नीट. कृष्ण त्याच्या बासरीच्या सुरात गुंगा आहे. आणि तिसरी, ती त्याच्याकडे बघत नाहीये ना, त्याच्या जवळ उभी आहे. ती डोळे घट्ट मिटून त्याच्या पायाशी बसलीये. त्याच्या भक्तीत गुंगा आहे. त्याच्या सावलीत स्वतःची ऊब शोधते. मेघनाला समजलं. किती खरं आहे हे. बाबा, मानलं तुम्हाला. हाडाचे कलाकार आहात तुम्ही. आणि एक मिनिट, ब्रश दे. बाबा ब्रश उचलतात, लाल रंगात बुडवतात आणि मीरेच्या कपाळावर एक बिंदू ठेवतात. मीरेचं कपाळ सुनं दिसत होतं. आता बघ, चित्र पूर्ण झालंय. समाप्त. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.